सोलापूर शहरात 80-90च्या दशकात श्रमिक कष्टकरी अत्यंत दाटीवाटीनं राहत असत. ते पिढ्यानपिढ्या भाड्याच्या घरात राहत असत. त्यांना मायबाप सरकारकडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रचंड मोठी लढाई करून श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या पुढाकाराने संघर्षाच्या माध्यमातून जवळजवळ 45,000हून अधिक घरकुल मिळवून दिले. केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत गृहकर्ज मिळवून दिले. हे कर्ज देत असताना लाभार्थ्यांवर पात्र जमीनदारांची अट शिथिल करून जमीनदाराशिवाय अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले. या गृहकर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने संस्थेला थकीत देय रक्कमा तातडीने अदा करण्यासंबंधी पत्र पाठवून दिले. वास्तविक पाहता वसाहतीची जागा ही शेतजमीन असून रेनगरच्या लाभार्थ्यांकरिता पिवळा पट्टा अर्थातच रहिवाशी झोन घोषित केले. रेनगर गृहनिर्माण प्रकल्प हे देशाच्या इतिहासात महत्त्वाकांक्षी व पथदर्शी म्हणून नोंद आहे. म्हणून ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत बँकेतील गृहकर्ज हप्ते व संस्थेची थकीत देय रक्कमा अदा करून घरकुलाचा ताबा घ्यावे असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले. गुरुवार दिनांक 12 जून रोजी रेनगर फेडरेशन संलग्न सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्जाचे थकीत हप्ते व संस्थेची थकीत देय रक्कमा तातडीने अदा करण्यासंबंधी संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत रेनगर गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्ज व संस्थेच्या थकीत देय रक्कमा तातडीने अदा करण्यासंबंधी संचालक मंडळात एकमताने निर्णय घेण्यात आला व त्या अनुषंगानं वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्याचे निर्णय घेण्यात आले. आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे 30,000 असंघटित कामगारांसाठी परवडणाऱ्या दरात गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,024 घरकुलांचा लोकार्पण सोहळा दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. सद्यस्थितीत फक्त 3,150 लाभार्थ्यांनी संपूर्ण रक्कम भरून घरांचा ताबा घेतलेला असून 11,874 लाभार्थ्यांनी अद्याप ताबा घेतलेला नाही. या लाभार्थ्यांकडून बँक किंवा संस्थेकडे थकीत रक्कम भरायची आहे. दिनांक 6 मे 2025 रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रामध्ये उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने थकीत रक्कम भरून ताबा घ्यावा असा स्पष्ट आदेश देण्यात आलाय. फेडरेशनने 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली असली तरी शासनाकडून अद्याप निर्णय आलेला नाही. फेडरेशनने सर्व संबंधित लाभार्थ्यांना तातडीने बँक व संस्थेची थकीत रक्कम भरून घराचा ताबा घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा केंद्र व राज्य शासनामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाचं 232 कोटी 30 लाख हे अनुदान आलेलं. आपल्याला केंद्र शासनाकडनं 320 कोटी 59,50,000 इतके पैसे आलेले आहेत. केंद्र आणि राज्य शासन मिळून आपल्याला 552 कोटी 89,50,000 इतकी सबसिडी रेनगरला प्रत्यक्ष मिळालेला. वीज भांडवल म्हणून बिनव्याजी 270 कोटी असे सगळे मिळून आपल्याला 822 कोटी 89,50,000 मिळालेले आहेत.